नमस्कार. आज आपल्याकडे काही पाहुणे आले ज्यांनी या भाजीपाल्याच्या पॅच बद्दल डिटेलमध्ये माहिती मागितली आणि आमच्याकडे असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांना वेळेमुळे किंवा अडचणीमुळे इथे येता येत नाही, त्यांना पूर्ण समजावं म्हणून ह्याचा पूर्ण आपण व्हिडिओ बनवतोय. तर तुमचा काय प्रश्न होता सांगा मला. हे आपण बेड कसे बनवले सुरुवातीपासून आणि याचं लागवड कशी करायची? ओके, आता हे ना 3.5 फुटाचं बेड आहे आणि 1.5 फुटाची सरी आहे. बाजारामध्ये रिजर टूल येतं किंवा बेड मेकर टूल येतं. तर बेड मेकर मध्ये पॉइंट टू पॉइंट अंतर 5 फूट धरायचं, आपल्याला 5 फूट ठेवायचं आणि 5 फूट ठेवून सुरुवातीला तुम्हाला आयुष्यात येता एकदा काय म्हणतात त्याला कल्टिवेट करून घ्यायला लागेल एकदा. आणि ते एकदा कल्टिवेट करून तुम्हाला 5 फुटाचे अंतर ठेवून रिजरनी बेड पाडायचे. तेव्हा हा बेड असं उभरून एवढा उंच होतो बघा असा. त्यानंतर काय करायचं, एका टूलने त्याला फ्लॅट करायचं आणि थोडस खूप दाबायचं नाही, वरून फ्लॅट करायचं. मग साधारण आपल्याला लागवडीचा हा 3 फूट असा राहायला पाहिजे. ओके, तर 3 फुटाचा लागवडीचा पट्टा राहिला की नंतर तुम्हाला हवं असेल तर हे जे वीड कंट्रोल मॅट आहे ही तुम्हाला मध्ये टाकता येईल, तिथे आपण चालण्याचा परिसर आहे. आता हे का टाकायची, कारण तुमचा उद्देश इथे लागवड करणं आहे. मग इथे तुम्हाला रिकामं कामं कशाला करायचे, म्हणजे गवत काढणं हे करणं. त्यामुळे तिथे आपण वीड मॅट टाकून दिली. मग इथे काही जर तण आलं तर ते डीप काही जात नाही, ह्याच्याबरोबर चिखल असेल तर राहतो असा, तर काही राहत नाही. आणि तुम्हाला फक्त एवढंच काय साफसफाई करायला लागते. आता तुम्ही आमची फळबाग पाहिली, ती अतिशय गलिच्छ आहे, त्यामध्ये काहीही खुरपणं नाही, काहीच करत नाही. हा, पण आता हे का काढतो आपण, तर ह्याच्यामध्ये पण असं गवत आहे तर आम्हाला काही फरक पडत नाही. हा, तर काँग्रेस आपण ह्याच्यामध्ये काढतो, कारण ह्याचं लाईफ आहे हे 75 दिवसाचं आहे, म्हणजे ह्याचा तर 75 दिवसाचं लाईफ आहे. आता मेथी आपल्याकडे 21 दिवसाचं लाईफ आहे. तर त्या लाईफ मध्ये तिला भरपूर ग्रोथ मिळावी, तिला अडचण होऊ नये म्हणून इथे आम्ही खुरपणी करतो. पण ह्याच्यामध्ये समजा आपण वांग लावलं फॉर एक्झाम्पल, तर आम्ही खुरपणी करत नाही. वांग, भेंडी, टोमॅटो त्याला एकदा लागलं, कारण वांग्याचं कसं वर्ष पीक चालतं ना, त्याला आम्हाला काही खुरपणीची गरज नाही. टोमॅटो पण 4.5 महिने चालतं. समजा इनडिटर्मिनेट टोमॅटो घेतला, ज्याला वेलीसारखं चढवायचं असं थोडं, तर तो खूप दिवस चालतो अजून. तर त्याला आम्ही काहीही खालून खुरपाखुरपी करत नाही, कारण त्याला गरज नाही. ज्याचं शॉर्ट लाईफ आहे, लक्षात घ्या, ज्याचं शॉर्ट लाईफ आहे तिथे मेहनत करा, नाही तर मेहनत व्यर्थ करू नका. कारण कितीही पैसे घातले, तुम्ही जास्त खुरपलं म्हणून कोणी जास्त पैसे देणार आहे का? नाही. लक्षात, तर ज्याची गरज आहे तिथे तेवढं करायचं. ठीक आहे, तर आपण कुठपर्यंत आलो, 3.5 फुटाचा बेड 1.5 फुटाची सरीमध्ये आपोआप राहिली. रिजर टूलनी फ्लॅट करून घेतलं. फ्लॅट करून घेतल्यावर बघा, दर 2.5 फुटाने आपल्याला एक ड्रिप लाईन काढायचे, दर 2.5 फुटाने. आता 2.5 फुटाने ड्रिप लाईन काढून या बेडवर 2 लाईन घ्यायच्यात. हा, 5 फुटात 2 लाईन आला पाहिजे, 5 फुटात 2 लाईन. हे ड्रिप लाईन तुम्हाला घ्यायचे आहेत ह्याच्यासाठी, अशा प्रकारच्या पिकासाठी. आणि नाहीतर तुम्हाला सरळ 15 बाय 15 वर मायक्रो स्प्रिंकलर लावायचा, अशा प्रकारचा आहे बघा. हा मायक्रो स्प्रिंकलर आहे, हा 15 बाय 15 वर तुम्ही लावू शकता. हा आता आपण लो स्पीड केलेला आहे, नाही तर हा गोल फिरतो आणि 15 फूट पूर्ण भरवतो. आता तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला साधारण 8 फुटावर 8 बाय 10 म्हणजे काय बघा, 5-5 फुटाचे बेड आहेत, तर 8 बाय 10 असा हादगा लावायचा आहे. किंवा आपण तिथे खाली बघूया की आपण हेच बांबूनी सुद्धा करू शकतो. तर हादगा मी म्हणेन पहिल्या वर्षी ह्याच्यात जाऊ नका, ह्याचं थोडं कॉम्प्लिकेशन आहे, याला प्रूनिंग करायला लागतं, याला सारखं मेंटेन करायला लागतं. आणि ह्याचा जो पाला आहे कोंबड्यांना आणि गाईंना घालता येतो, त्यामुळे हादगा पहिल्या वर्षी नका करू. तर आपण तो पॅटर्न बघूया नंतर. नंतर पुढचा पॅटर्न आहे की जेव्हा हादगा किंवा बांबू लावाल तेव्हा तिथे असं कारल्यासारखा हा वेल लावायचा. आणि ह्याला कारला आलेला आहे, हे आमचा मागचा उरलेला वेल आहे, हा काय लावलेला वेल नाहीये. याला इथून वर चढवायचं आणि नंतर हादगा तो हादगा आपल्याला बांधी करायचे आणि त्याच्यावर वेल चढवायचा. तर तुम्हाला इथे वेल घेता येतो, मध्ये अल्टरनेट हे वांग्यासारखं पीक घेता येतं. आता हे आम्ही बी साठी सोडलेलं आहे, आधी सगळं कापून ठेवलंय, ते बी साठी सोडलेलं. तर वांग्यासारखं पीक म्हणजे एक वांग इकडे, एक इकडे, एक इकडे, एक इकडे असं करता येतं अल्टरनेट. 2 वांग्यांच्या मध्ये एक मोळा घेता येतो. बेडच्या सेंटर पॉइंटला एक चवळी आणि मका एकत्र करून लावता येतं. आणि सुरुवातीला वांग हे सगळी रोपं मोठे होईपर्यंत ह्याच्यावर पालेभाजी घेता येते. तर 21 दिवसाची पालेभाजी घ्यायची, त्यानंतर मोळा काढायचा 45-50 या दिवशी. नाही, एकत्र केले तर चालते. आधी पालेभाजी, मुळा, वांग सगळं लावून टाकलं, 21 दिवसात पालेभाजी काढली, 45-50 दिवसात मुळा काढला, त्यानंतर चवळी मका सुरू होतो. सगळं संपून बाहेर निघालं की वांग्याला जागा होते आणि वांग्याचं पीक येतं. तर याच एका बेडवरून 5-6 पिकं आम्ही केलेली आहेत. तर अशी प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे कॉम्बिनेशन लावून
तुम्ही पिकं घेऊ शकता. म्हणजे याला काही मर्यादा नाही, तुमचं जेवढी कल्पनाशक्ती चांगली एवढं पीक. आणि याच्यामध्ये टोमॅटोच्या मध्ये बेसिल लावलं किंवा भेंडीच्या मध्ये आपला शेपू लावला किंवा वांग्याच्या खाली कायम कोथिंबीर ठेवली तर किडही कमी होते. नाही बी. आता ह्याच्यामध्ये एक कॉमन नियम आहे की जे गोष्ट हातात पकडता येते अशी लावता येते त्याचे बी लावू शकता, आणि जी गोष्ट अशी पकडता येत नाही, फक्त टोमॅटो ते अशी असं पकडता येत नाही, मग त्याचं रोप करावं. आणि जी गोष्ट हातात पकडता येते कारलं, दोडका, दुधी अशी मोठी बी आहे किंवा भेंडी सुद्धा ते हे करावं. पण जर तुम्हाला आणि कुठल्याही रूटचं रोप करू नये, जर बिटाचं किंवा मुळ्याचं किंवा याचं रोप केलं तर ते रोप वेडं वाकडं वाढेल. त्याचं कायम बीज लावायचं, त्याचं वेडं वाकडं वाढेल, कारण त्याला जे रूट्स डेव्हलप व्हायला लागतात तेव्हा तुम्ही उठून दुसरीकडे लावलं तर एक तर चांगलं येणार नाही, आणि आलं तर वेडं वाकडं वाढेल. ओके, त्यामुळे रूट क्रॉप हे डायरेक्टच लावायचं किती छोटं बी असलं तरी. आश्चर्य आहे ना की 4-5 वर्ष झाली नांगरणी करून आपल्याकडे एकदा गोबी काढली डबल नांगरणी असते आमच्याकडे, बरोबर. तर त्याचा खर्च किती वाढला? याच्यात आम्हाला खर्चच नाही ना. त्याच्यात खर्च किती? 4 वर्षापासून इथे काहीच केलेलं नाही, तर 1500 रुपये, 2000 रुपये नांगरणी, 1500 रुपये रोटान काहीतरी, हे सगळं तर तिथे दरवर्षी वाचतातच. बरोबर. आणि विशेष म्हणजे याला फवारणी नाही, खत नाही, खर्च जेवढी नांगरणी कमी करायला. आता कोबी आहे बघा, ह्याच्यात काहीही नाही, ह्याच्यात काही स्वच्छता पण केलेली नाही नीट. म्हणजे रक्षाला एकदा खुरपून लावलं ते संपलंय. तुम्हाला वाटतंय की तुम्ही काही हे करतोय स्पेशल असं काय तुम्ही त्याला वेळ देता? मग पण तरी सुद्धा टवटवीत पीक आहे. आता आमच्याकडे दररोज जरी खत दिलं कोबीला तर एवढी तेज कोबीवर नाही. तर तोच फरक आहे, तो तुम्हाला डोळ्याने पाहून लक्षात येतो. हळूहळू तुम्ही मेथी पाहिलीत, किती सुंदर पीक आहे. ओके, आता हा एक पॅटर्न आपण तिथे पाहिला, तिथे आपण लाईव्ह मंडप केला होता हातग्याचं. तर हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये आपण बांबू वापरलाय, हा आमचा जुना पॅटर्न आहे. हे 2.5-3 वर्षापासून हे असंच उभं आहे. अच्छा, इथे बघा, इथे जाड तारे आणि इथे पातळ तारे असं विणलेलं आहे. याच्या वर पूर्ण वेलवर्गीय पिकं चढतात. आता बघा आमचा टोमॅटोचा प्लॉट सुरू आहे. जवळ येऊन टोमॅटो दाखवू शकता. प्लॉट सुरू आहे म्हणजे आत्ता लाग यायला सुरुवात झाली बघा. आणि पूर्ण टोमॅटोनी भरून जाईल, हे एवढं हे होणार आहे. आणि क्वालिटी बघा, याच्यावर काहीही फवारणी नाही. ओके, तसं तुम्ही हे बघा, हे ब्रॉकली दाखवा. हे ब्रॉकली दाखवा बघा, ब्रॉकली वाढायला लागली आहे. पलीकडे कोबी वाढायला लागले. कोबीला बघा त्याचा मावा किंवा काही घाण दिसते का? काहीच नाही. हे सगळे रोप लावलेले. हे बघा, हे सगळे दाखवा. ओके नाही, तर हे टॉप क्वालिटीचं पीक आहे. काही याच्यावर रोग आणि काही नाहीये. हे अशा प्रकारचं पीक आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये घेता येतं. स्वतःचं मार्केट स्वतः तयार करायचं. प्रत्येक शेतकऱ्याला हे जमलंच पाहिजे. हे तर प्रत्येक शेतकऱ्याला केलंच पाहिजे. त्यासाठी गटाने एकत्र यायचं. एक शेतकरी दिवसभर शेतात काम करून परत संध्याकाळी विकायला नाही जाणार. 5 शेतकरी असतील आणि जर आठवड्याला चिठ्ठ्या टाकल्या, या वेळेला तुमची चिठ्ठी, यावेळेला तुमची चिठ्ठी, तुम्ही बाजारात जायचं, आम्ही तुमचा माल तोडतो. अशाला बरोबर, तुम्ही दिवसभर आराम करा, आम्ही तुमचा माल तोडतो, तुम्ही आमचा पण माल घेऊन जा. काम खूप हा ग्रुपचं काम आहे, ग्रुपचंच काम झालं पाहिजे. आणि खुरपण्याला पण चिठ्ठ्या टाकायला पाहिजे की आज सगळे मिळून तुमच्या शेतात खुरपू, उद्या माझ्या भिशी करतो ना, भिशी लागते ना, मग खुरपायची भिशी करा की. 6 नियम रिजनरेटिव्हचे मी सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिले जमिनीचे हलवा बंद करणे. दुसरं, जमिनीत कायम जिवंत अथवा मृत मुळं असणे. मी मगाशी म्हणलं भेंडीचं पीक आपण काढून टाकलं पण त्याची मृत मुळं तिथेच आहेत. तिसरं, जैवविविधता असणे. म्हणजे हा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये आता 15-16 प्रकार आहेत. जैवविविधता असणं. चौथं, मातीचे हलवा बंद करणे. ओके, म्हणजे आपण काय घेतलं, जिवंत अथवा मेलेली मुळं, जमीन कायम झाकलेली असणे, मातीचे हलवा बंद करणे, जैवविविधता असणे, रासायनिक खतांचा वापर शून्य करणे. शून्य, थोडं नाही, शून्य करणे. 1 कण जरी युरिया दिला तर ही नॅचरल सिस्टीम काम करणं बंद करते. आता हे का करते? समजा तुम्ही नवीन बिझनेस चालू केला आणि तुमच्या वडिलांना वाटलं की तुम्हाला सपोर्टची गरज आहे, म्हणून ते म्हणले तुझा बिझनेस सेट होईपर्यंत दर 5 तारखेला तुला मी 1 लाख रुपये देतो. तुला म्हणजे तुम्हाला मी 1 लाख रुपये देतो. तर तुम्ही बिझनेस मध्ये कष्ट घ्याल का? नाही घेणार, कारण तुम्हाला फुकटात 1 लाख रुपये मिळतात. तर त्यामुळे जोपर्यंत याला युरिया मिळेल तोपर्यंत हे झाडं जीवाणूंना बोलवून त्यांच्याकडून नायट्रोजन फिक्स करून घेऊन, म्हणजे ॲझेटोबॅक्टर सारख्या हे करून आणि वापरून करायचा कष्ट घेतील का? नाही, कारण जे फुकटात मिळत आहे तर ते चालू आहे. ज्या क्षणी हे शून्य होईल, शून्य म्हणजे शून्य अक्षरशः, त्याच वेळेला ही सिस्टीम चालू होणार.
असं म्हणणं आहे, ज्याचं पोट याच्यावर अवलंबून आहे त्याने उडी मारूच नाही आहे एवढी. 2 एकर डायरेक्ट करायला घ्यायचंच नाही. माझी सुरुवात 5 गुंठ्याने झाली. 5 गुंठे करा ना. 5 गुंठ्यात कॉन्फिडन्स आला की अजून 5 करा, मग 10चे डायरेक्ट 20 करा, 20चे डायरेक्ट 40 करा. हे बघा, जोपर्यंत नैसर्गिक शेतीत हा विश्वास येत नाही की माझ्याकडे ढालकी मावा आला तर मावाला खायला ढालकीला, ढालकीला खायला सरडा, सरड्याला खायला खंड्या, आणि खंड्याला खायला घार किंवा आमची मांजर, हे आहे चक्र आणि हे चालतंय, हा विश्वास तोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत नैसर्गिक शेतीत तुम्हाला यश नाही. कारण तुम्हाला मावा आला, तुम्हाला भीती वाटली, अरे औषध मारू का नको, औषध मारू का नको, औषध मारू का नको, चौथ्या दिवशी तुम्ही मारलं औषध, संपलं तुमचं खेळ. समजलं? तर त्यामुळे 5 गुंठ्याचं तुम्ही रिस्क घेऊ शकता. 1 गुंठ्याची रिस्क घेऊ शकता. 1 गुंठ्याची 1 गुंठा करा, 1 गुंठा नैसर्गिक करा, मग 5 गुंठे करा, मग 10 करा, मग 20 करा, मग 40 करा, मग 40 डायरेक्ट 80 करा, म्हणजे 2 एकर करा. ठीक आहे. तर सुरू तर करा. म्हणजे अपोज करणारे खंडी बरेत, ढीग बरेत, आणि करून बघणारे एकही नाही.